आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे। ज्यांच्यावर 3 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींना तडीपार करा अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत। राहाता येथील कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली। सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्यांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याची प्रक्रिया वेगाने राबवावी अशी मागणीही त्यांनी केली। दरम्यान सुजय विखे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असून आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुन्हे सलग घडले। मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा पोलीस स्टेशन व्यवस्थित काम करत नाहीये, एका रात्रीमध्ये आपण नवीन पीआय आणला, आपल्याला वेळ लागत नाही, आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर मी पीआयना सांगतोय, ज्या व्यक्तीच्या नावावर 3 पेक्षा अधिक गुन्हे असतील, मला पुढच्या 1 महिन्यामध्ये या सगळ्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव हा इथं जाऊन सगळे तडीपार झाले पाहिजेत। एकही गुन्हेगार या राहत्यामध्ये शिल्लक राहता कामा नये। आता तुमच्याकडे 2 पर्याय, एक तर स्वतः निघून जायचं, शेजारी भरपूर स्टॉक आहे, आपली काय हरकत नाही, या तालुक्यात हे चालणार नाही, अजिबात चालणार नाही। आणि पीआय मी असा आणलाय ना, तुमचं हे खरं नाही सांगतो, त्यामुळं मला फोन लावायचा नाही। कायदेशीर कारवाई होणार आणि कायदेशीर कारवाईमध्ये कोणीही बंधन आणणार नाही। आपण लवकरच पुढच्या 10 दिवसामध्ये राहत्यामध्ये MSF सुरक्षा सुरू करतोय। जसं शिर्डीमध्ये आपण स्वतंत्र खासगी सुरक्षा यंत्रणा लावून प्रत्येक गल्लीमध्ये 4 सुरक्षा रक्षक आपल्या स्वतःच्या गाडीनी, पिवळ्या दिव्याच्या गाडीनी रात्रभर प्रत्येक गल्लीमध्ये फिरणार। सगळे नशेडी, सगळे चरसी, सगळे दारुडे हे सगळे उचलून तुम्हाला दाखवतो। महिनाभर थांबाय, सगळी घाण साफ करून देणार, महिनाभर शिर्डीमध्ये देखील। आणि हे लोक अधिकृत शासनाचे आहेत, काही माझे अंगरक्षक नाही, हे लोक शासनाचे आहेत। आणि त्यामुळे MSF सुरक्षिता, त्याच्यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष अशी एक गाडी आता राहत्यामध्ये सगळीकडे फिरल। त्यांना साकुरीमध्ये पण फिरायला लावले, कोणीही दिसलं त्या गाडीत भरून हे सोडून कुठेतरी तालुक्याच्या बाहेर हे सगळे शुद्धीवर आले का परत आले का रात्री घेतले का परत सोडून द्यायचे। एक तर हे यांचा प्रवासाच्या खर्चाने यांच्या नशेचे पैसे संपले पाहिजे, कारण की आपल्याला आपला तालुका साफ पाहिजे। या बाबतीत कुठलीही तडजोड नाही। मतं गेले तरी चालतील, पण गुन्हेगाराच्या मतांवर आपल्याला निवडून यायचं नाही, हे धोरण आपण पुकारलेलं आहे। आणि किती जरी झालं तरी कुठल्याही गुन्हेगाराची मला गरज नाही। त्यामुळे या गोष्टी या दोन्ही भागांमध्ये भाभी नाही सांगतो मी तुम्हाला, अजिबात 340 मला गडबड नको, गोदावरी वसाहतमध्ये गडबड नको। आपल्याला समृद्ध राहता निर्माण करायचं। तुमच्या मुलांना रोजगाराची आवश्यकता आहे, शिकलेले असतील, आपण प्रयत्न, मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, मोठं करा। हा तालुका आपला आहे, हा तालुका तुमचा आहे। इथल्या येणार जाणाऱ्या मुली आपल्या आहेत, आपल्या भगिनी आहेत, आपल्या मुली आहेत। आपण जर आपला परिवार सुरक्षित ठेवला नाही तर मग कोण ठेवणार? हा विचार प्रत्येकाने केला। यासाठी या सगळ्या गोष्टी मला बोलायच्या होत्या। बऱ्याच 20 दिवसानंतर माहिती। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।